किशोरवयीन मुलांचा आहार. खरं तर आहारात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा मूड सांभाळावा लागतो. किशोरवय जी पौगंड अवस्था असते, धड तर मुलं लहान नसतात किंवा ती मोठीही नसतात. अशा वेळी पालकांनाच काळजी घ्यावी लागते. मुलांचा मूड कसा आहे, कसं जेवण द्यावं, केव्हा द्यावं, कसं किती प्रमाणात द्यावं, या सगळ्या गोष्टींचा त्यांना निर्णय घ्यावा लागतो. आणि मुलांचा मूड हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात म्हणाल तर मुलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे फास्ट फूड. फास्ट फूड म्हटलं की त्यांचा जीव की प्राण असतो. पण रोज रोज फास्ट फूड देणं तसंही हार्मफुल आहे. मग यावेळी आपल्याला एक करता येईल, त्यांना पूर्णपणे अलिप्तही ठेवता येत नाही आणि त्यांना फास्ट फूड द्यावंही लागतं. आईने जर काही पदार्थ घरी बनवले तर ही एक समस्या सुटू शकते. किंवा किमान महिन्यातनं तरी त्यांना एकदा बाहेर जेवायला घेऊन जावं, त्यांच्या आवडीचं खाद्य त्यांना खाऊ द्यावं, म्हणजे रोज रोज तो प्रश्न येणार नाही. आणि त्यानंतर म्हणाल तर बिस्किट्स अतिशय प्रमाणात सहज उपलब्ध असणारा घटक आहे. म्हणून कधीही टिफिनमध्ये नुसते बिस्किट्स असू नयेत. पोळी भाजीसह टिफिन असावा, जेणेकरून प्रॉपर न्यूट्रिएंट्स मुलांच्या शरीरात जाणं आवश्यक असतं. असा हा डिफिकल्ट टास्क आहे. पालकांना सांभाळावाच लागतो. जर त्याची काळजी घेतली तर प्रॉपर न्यूट्रिएंट जातात, मुलांचे आरोग्य चांगले राहते, वारंवार होणारा संसर्ग टाळता येतो, मुलांचं अभ्यासात लक्ष राहतं आणि एकंदरीचं डेव्हलपमेंट चांगली होते. आणि हाच तर रिझल्ट आहे. पालकांना त्यांचा रिझल्ट मिळतो किंवा ते परीक्षेत पास होतात. अशाच माहितीसाठी आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.